दरम्यान मीरा रोडमधील हा प्रकार जिहादी विचारसरणीतून असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। तर अशा प्रवृत्तीच्या लोकांचा तपास सुरू असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे। मुख्यमंत्री नेमकी काय म्हणालेत पाहूया। केवळ काहीतरी आपल्याला जिहाद करायचा आहे आणि जिहाद करायचा म्हणजे इतर धर्मियांना मारायचं आहे, अशा पद्धतीच्या विचाराने पेटून त्यांनी हे कार्य केलेलं आहे। त्याला पकडलेलं आहे। आता एटीएस आणि एनआयएची मदत घेऊन या रॅडिकलायझेशनच्या पाठीमागे कोण कोण आहे हे देखील या ठिकाणी शोधण्यात येईल। याच्या पाठीमागे कोण कोण आहेत, याच्या लिंकमध्ये कोण कोण आहेत, अजून कोणी असे रॅडिकलाइज झाले आहेत का, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आता तपासामध्ये पुढे येतील। आपण बघतोय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आणि मीरा रोड मधला हा जो प्रकार आहे हा जिहादी विचारसरणीतून झाल्याची देखील माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। दरम्यान सुरक्षा रक्षकावर हल्ला करणाऱ्या आरोपी जुबेर अन्सारीचा ताबा आता ठाण्यातील एटीएसच्या पथकाकडे देण्यात येणार आहे।